13 मिनिटात फोटो येईल. पण आता जरा जसं 13 मिनिटं आज राहिलेत तसे प्रचाराला किती दिवस राहिलेत? 4 दिवस, बरोबर आहे ना. आणि मग 4 दिवसानंतर जेव्हा 2 दिवसानंतर 20 तारीख येईल तेव्हा आपली निशाणी कुठची असणार आहे? पक्क माहिती आहे सगळ्यांना? उमेदवाराचं नाव काय? आणि महेशजी म्हणजे कोण? आणि मशाल म्हणजे कोण? महेश. पण हे आज महत्वाचं आहे. आज ही निवडणूक आणि खास करून ही माहीममधली निवडणूक. प्रेसचे कॅमेरे मला जास्ती दिसत आहेत. कदाचित त्यांच्या मनात असेल मी कोणाच्या विरुद्ध बोलणार आहे का, काय बोलणार आहे, टीका करणार आहे. ते जशी आपल्यावर खालची पातळीची टीका करतात तसं मी कधीही करणार नाही, कारण मी माझी मर्यादा पाळणार, माझ्या घरातले संस्कार पाळणार. भले ते उद्धव साहेबांवर कितीही काही 20 वर्ष बोलत आले असतील. आपला पक्ष जेव्हा फोडला, जेव्हा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दुःख दिलं, पक्ष फोडला, तेव्हापासून उद्धव साहेबांवर जी टीका केली, आपल्याला पाडण्याचं सगळीकडे काम करण्याचा प्रयत्न केला, तसं मी कधीही बोलणार नाही, कारण माझ्या घरातले जे संस्कार आहेत ते मी पाळणार आणि माझ्या मर्यादेचं पालन करणार. पण ही निवडणूक कुठेही कुटुंबाची निवडणूक नाही आहे आणि हे तुम्ही खास करून लक्षात घेतलं पाहिजे. आज उमेदवार अनेक असतील, पण ह्या मतदारसंघामध्ये 3 महत्त्वाचे उमेदवार असे आपण समजतो. त्याच्यातून 3घांमधून जिंकून येणारे उमेदवार माझ्या बाजूला उभे आहेत.